मतदारांना आम्ही जवळपास आता ही आमची प्रत्येक प्रभागात 5वी फेरी आहे। मतदार आता आमचे चेहरे ओळखायला चालू झाला आहे आणि भरभरून लोकांचे आशीर्वाद आहेत, पूर्णतः सपोर्ट आहे। लोकांच्या चेहऱ्यावर आम्ही गेलो की हसू आहे आणि लोकांना एक उमेद आहे की आम्ही हा प्रभाग नक्कीच त्यांच्या कल्पनेप्रमाणे बनवू। मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना आम्ही प्रभाग 13मधून 4ही उमेदवार अ ब कळ असे 4ही उमेदवार आज जाहीर आवाहन करतो आपल्याला की सकाळी 7:30ला आपण मतदान केंद्रात जाऊन आपले मौल्यवान मत हे दान करावे। मतदान हे दान आहे, सर्वश्रेष्ठ दान आहे। मतदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान। आज एक आपण जे 4 बटणं दाबाल तर हे भविष्यासाठी तुमच्या 5 वर्षासाठी हे केलेलं दान तुमच्या घडोघडी कामात येऊ शकतं। आज उमेदवार निवडताना हे बघा की तुमच्या कामात कोण पडू शकतो, तुमच्या हाकेवर कोण येऊ शकतो। आज आम्ही गल्ली गल्ली बोळ सगळ्या काही फिरून तुमच्या सगळ्या समस्या जाणून घेतलेल्या आहे आणि ह्या समस्यांचं निरसन करण्याची जी काही उमेद आहे ती आमच्यात आहे। उद्या आम्ही जर सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात आमचं सभागृह चालू झाल्यापासून ज्या मूलभूत छोट्या गरजा आहेत आम्ही 100 दिवसाच्या आत पूर्ण करण्याची आम्ही आज ग्वाही देतो। नमस्कार, जय श्रीराम। आज आम्ही प्रभाग 13मध्ये प्रभू श्रीरामांचं धनुष्यबाण हाती घेऊन आम्ही ही पदयात्रा काढलेली आहे। आपण पाहता या पदयात्रेला संपूर्ण प्रभागामध्ये नागरिक माता भगिनींचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे। एकनाथ शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे, या शिवसेना जी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या लाडकी बहीण योजनेचा लाभ तळागाळातील माता भगिनींना झालेला आहे। त्यामुळे माता भगिनींच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद आहे। ठिकठिकाणी मंडळं फटाके वाजवत जल्लोषात पुष्पहार घालत आम्हाला अत्यंत उत्साहाने आमच्या या पदयात्रेचं त्यांनी स्वागत करत आहेत। यामुळे आम्हाला असं या निमित्ताने सांगावंसं वाटतं, येत्या 15 तारखेला आपण सर्वांनी धनुष्यबाण या चिन्हासमोर बटन दाबून आम्हा 4ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं असं एक आवाहन या निमित्ताने करतो। धन्यवाद। जय श्रीराम। मतदारांना मी एवढंच आवाहन करणार आहे की आम्हा 4ही उमेदवारांना मतदान करावी आणि एवढंच मी नम्र विनंती करते। आणि जसं की आम्ही भगवा शाळ कांद्यावर घेतलं तसं आम्ही प्रभाग क्रमांक 13मध्ये भगवा झेंडा आम्ही फडकवणारच। जे जमिनीवरचे जे काम करणारे आहेत, जे कष्टोन 3 वेळा आम्ही मतदारापर्यंत चाललो, मतदारापर्यंत जाऊन रिस्पॉन्स द्यायला लाडकी बहीणची पूर्णपणे आम्हाला प्रोत्साहन आहे। काही जनतेच्या समस्या आहेत ते बी समस्या ऐकून पूर्ण निवारण करून 15 तारखेला या 4ही उमेदवाराला बहुमताने निवडून द्यावे एवढं आम्ही विनंती करतो।